कोकण दर्शनच्या प्रवासाला आम्ही सिंधुदुर्गमधून सुरुवात केली। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये आम्ही सर्व वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी केल्या। स्कुबा डायव्हिंगचा अनुभव तर एकदम भन्नाट होता। त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघितला। तेथील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाचा ठसा आपल्याला पाहायला मिळतो। आता पुढे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रथमेश पाटील स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आमचा दिवस आजचा तिसरा आहे कोकण दर्शन मधला आणि आज आता आम्ही मालवणमधून निघतोय आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय। पुढचा प्रवास आमचा असणार आहे कुणकेश्वर येथे। कुणकेश्वर हे खूपच सुंदर असं ठिकाण आहे, तर आता आम्ही तिथे जातोय। तर चला तुम्ही पण आमच्या सोबत। कुणकेश्वरला जात असताना वाटेतच काही अंतरावर भराडी देवीचे मंदिर होते, म्हणून आम्ही आधी तिथे गेलो। मित्रांनो, आता आम्ही कुणकेश्वरला जात असताना आमचा थोडासा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आलो श्री भराडी देवीचं दर्शन घ्यायला। मंदिर खूपच सुंदर आहे। मंदिराचं बांधकाम अजून सुद्धा चालू आहे आणि आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे काढून देत नाही, तरी सुद्धा मी म्हणजे काही छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत आतील भागाच्या। पण आमचं दर्शन खूप छान झालं। तुम्ही सुद्धा कधी येणार ह्या भागात तर अवश्य भेट द्या। आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे। एरवी गर्दी नसते, जास्त करून गर्दी असते यात्रेच्या वेळेस। तर कधी यात्रेला येतात तर जवळपास 1.5-2 किलोमीटर पर्यंत लाईन असते असं मी ऐकलेलं आहे। पण आता मी दुसऱ्यांदा आलोय, तरी पण आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं। कुणकेश्वरला जात असताना सोनेरी रंगाचे गवत दोन्ही बाजूला लक्ष वेधून घेत होते। तिथे काही वेळ थांबून आम्ही टाइमपास केला। काही वेळ थांबल्यानंतर आम्ही पुन्हा कुणकेश्वरच्या दिशेने निघालो। वाटेत जागोजागी कोकणातील निसर्ग भुरळ घालत होता। काही वेळाने आम्ही कुणकेश्वरला पोहोचलो। कुणकेश्वर हे देवगडमधील एक प्रसिद्ध असं देवस्थान, जे अगदी समुद्राला लागूनच आहे। आपल्याला मंदिराबाहेर एक भला मोठा नंदी पाहायला मिळतो। तसेच आजूबाजूला इतर देवतांची मंदिरे सुद्धा आहेत।
मित्रांनो, आता आम्ही फायनली कुणकेश्वर येथे आलेलो आहोत. कुणकेश्वर हे देवगड मधील खूपच सुंदर असं देवस्थान आहे. मंदिराच्या अगदी बाजूलाच समुद्र किनारा आहे आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात गणपती बाप्पाचं, त्याच्यानंतर श्रीदेव नारायण आणि कालभैरवाचं मंदिर आहे. आणि आमचं आजचं दर्शन सुद्धा खूपच सुंदर झालेलं आहे. मंदिरातलं जे आतमधलं प्रवेशद्वार आहे त्यात विष्णूचं दशावतार कोरलेलं आहे आणि विष्णूची शेषनागावर झोपेत असलेली मूर्ती सुद्धा कोरलेली आहे. असं खूपच सुंदर असं कोरीव काम सुद्धा या मंदिरात आहे. आणि हे खूपच प्राचीन असं देवस्थान आहे. अगदी पांडवांच्या काळापासून मंदिराचा जो उल्लेख आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. कुणकेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर गेलो. मित्रांनो, आता कुणकेश्वरला आलो होतो आणि त्यानंतर आम्ही असंच फिरत फिरत खाली किनाऱ्यावर आलो. आणि किनाऱ्यावर थोडासा खडकाळ भाग आहे. तिथे आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की डबक्यातनं खूप असे वेगवेगळ्या कलरचे मासे होते. तर आम्ही प्लास्टिकच्या पिशवीने तर पकडण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे आम्ही बरेचसे मासे असे पकडले. आणि हे खूपच सुंदर आहेत, कलरफुल मासे आहेत जे आपल्याकडे बघायला मिळत नाही. आणि जे आपण ॲक्वेरियमचे शॉप असतात त्याच्यात जर का आपण बघितलं तर त्यात ह्यांची किंमत सुद्धा खूप असते. आणि लकीली आम्ही काय बोलतात की एक प्रयत्न केला आणि आम्हाला बरेचसे मासे मिळाले. तुम्ही बघू शकता इथे की किती छान मासे आहेत. आणि ह्यात सुद्धा मासे आहेत. किनाऱ्यावर मस्ती करून झाल्यावर आम्ही रत्नागिरीला जायला निघालो. कोस्टल रोडने प्रवास करताना खूप मस्त वाटत होते. टाइमपास करत प्रवास करताना रत्नागिरीला पोचायला कधी रात्र झाली हे कळलंच नाही. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.